आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुढे ढकलली। 4 मार्चला सुनावणी घ्या, दोन्ही बाजूंची मागणी। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 3 मार्चला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपनेत्यांची बैठक संपन्न। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपनेते राज्यभरात दौरा करणार। ठाण्यापासून 2 मार्चला सुरुवात होणार। दिवा शहरातील 18 वर्ष जुन्या अनंत पार्क सोसायटी प्रकरणात कायदेशीर तोडगा काढणार। रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं दिवेकरांना आश्वासन। राज्यातील सर्व जात पडताळणी समितींनी त्यांना मिळाले अध्यक्ष। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय। ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी संवर्गातील जात पडताळणी होणार गतिमान। दिल्ली विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान आपच्या आमदारांचा गदारोळ। विरोधी पक्षनेते आतिशी यांच्यासह 12 आमदारांचं निलंबन। कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाडांचा मुलगा वैभवला क्लीन चिट। आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश। शिवसेना नेते महेश गायकवाडांवर गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा 2 ते 3 दिवसात सुटेल। पालकमंत्री नसल्यामुळे नियोजन समितीच्या बैठका घेता येणार नाही। कुंभमेळ्याच्या नियोजनात सीएम आणि दोन्ही डीसीएम यांचं लक्ष। गिरीश महाजनांची माहिती। बारामती आणि परळीमध्ये नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय। दोन्ही कृषी महाविद्यालयांसाठी प्रत्येकी 564.58 कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाची मंजुरी।